झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्लीच्या फोन टॅपिंग प्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा झालाय। भाजप नेते आणि उद्योगपतींसह जवळपास 50 जणांचे फोन टॅप झाल्याची माहिती समोर येतेय। अरुण जेटलींच्या फोन डिटेल्स काढण्याचा प्रयत्न झाला होता। या प्रकरणामुळे फोन टॅपिंगचा खुलासा झालाय। फोन टॅप झालेल्यांमध्ये बडे भाजप नेते आणि उद्योगपतींचा समावेश आहे। विजय गोयल यांचेही फोन डिटेल्स काढण्याचा प्रयत्न झालेला आहे, तर सुधांशु मित्तल यांचाही फोन टॅप करण्यात आला होता। ललित मोदी आणि मुंबईचे उद्योगपती निखिल शहा यांच्यावरही हेरांची नजर होती अशी माहिती आहे। लेकिन भारतीय जनता पार्टी यह जानना चाहेगी कि इसमें स्टेट एक्टर्स हैं या नॉन स्टेट एक्टर्स हैं। ये सरकार इसमें संलग्न है या सरकार के बाहर के लोग हैं, और कौन ऐसे राजनेताओं के खिलाफ इस प्रकार का सर्वेलेंस किया जा रहा है, निगरानी रखी जा रही है। और हम चिंतित हैं कि यदि भारतीय जनता पार्टी के विपक्ष के राज्यसभा में नेता के फोनों का उनकी विवरणी प्राप्त की जा रही है, उन पर सर्वेलेंस रखा जा रहा है, तो ये लोकतंत्र के लिए खतरा है। आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याकडून माहिती घेऊया। रश्मी, मुळात भाजपच्या कोणत्या नेत्यांचे फोन टॅप होत आहेत, कोणत्या उद्योगपतींचे फोन टॅप होत आहेत, ते का केले जात आहेत आणि कोण हे फोन टॅप करताय, ह्या सगळ्याचा विचार व्हायला हवा गांभीर्यानं? सुवर्णा, आपल्याला जी माहिती मिळते की भाजपचे नेते फक्त अरुण जेटलीच नाही तर नितीन गडकरी असतील, विजय गोयल असतील, सुधांशु मित्तल असतील यांचे देखील फोन टॅप झालेले आहेत। 60हून अधिक लोकांचे ह्यामध्ये फोन टॅपिंग झालेलं आहे। ह्यामध्ये काही बिझनेसमॅन असतील किंवा राजकीय नेते असतील, ह्यामध्ये जास्तीत जास्त भाजपच्या नेत्यांचा समावेश आहे। त्यामुळे नक्कीच कुठून तरी जसं रुढींनी म्हटलेलं आहे की ह्यामध्ये राज्य सरकारचं ह्यामध्ये हात आहे की सरकारच्या बाहेरचे कोणी हे टॅपिंग करतात, याकडे त्यांचं लक्ष आहे। या संदर्भात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आज संसदेमध्ये एक स्टेटमेंट देणार आहेत। त्यामुळे त्याकडे देखील बीजेपीचं लक्ष आहे की आता सुशीलकुमार शिंदे ह्यावर काय अधिक माहिती देत आहेत। पण ह्यातील जे आरोपी अनुराग सिंह आहे त्याच्याकडनं अजून हे स्पष्ट झालं नाही की नेमकी कारण काय आहे, ही माहिती कोणापर्यंत पोहोचवली जात होती। त्यामुळे आता सुशीलकुमार शिंदे नेमकी संसदेत काय ह्यावर वक्तव्य करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। नक्की त्यानंतरच या सगळ्या बातमीवर प्रकाश पडू शकेल। धन्यवाद रश्मी, आपण आता माहिती दिल्याबद्दल। संसदेमध्ये या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे बोलतील आणि त्यानंतर काहीतरी स्पष्टता येईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।